मी नेहमी सांगतो या स्टेजवर बसलेल्यांनी माझा ऐका, हे फुकटाची प्यायची धंदे करू नका, कोणाला पाजू नका. निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट पाहिलं लफडे नाही पाहिजे, लोकांना काम पाहिजे. हा खाण्यापिण्याचं काम जरूर करा, मी पण खातो आणि खिलवत असतो. आता आम्ही शाकाहारी आहोत, तुम्हाला पाहिजे तर सावजी मटण जरूर खा, कारण तुमचं बऱ्याच लोकांचं सावजी मटण म्हणजे फारच प्रिय आहे. पण बाकीच्या गोष्टी बंद करा. भाडोत्री लोक नाही पाहिजे. आपण इमानदारीने काम करू, या शहराचं चित्र बदलू, भविष्य बदलू. गाव, गरीब, मजदूर, शेतकरी या नागपूर शहरात राहणारा त्याचं जीवन बदलवण्याचं काम करू आणि ते बदलवण्याकरता लोकांना मत मागू. हे लोक आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. म्हणून जे काही आपण कामं केली वो तो केवल शुरुआत है, असली फिल्म शुरू होना और बाकी है. तुम्ही आता आज लोकांसमोर मी विनंती केली आहे की आपण एक फिल्म तयार करा, कारण आपल्या केलेली एवढी कामं आहे की ती सगळी लोकांना दाखवता आली पाहिजे. आणि ही कामं अजून करायची आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टीला तुम्ही निवडून द्या, आम्हाला सत्तेत आणा. आम्ही नागपूरला देशातलंच नाही तर जगातलं सुंदर चांगलं शहर म्हणून मान्यता मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं सरकार आहे, मोदीजींच्या नेतृत्वाखाली दिल्लीतलं सरकार आहे, आणि नागपुरातही भाजपचा जर महापौर राहिला आणि विकासाच्या गाडीला 3-3 इंजिन लागले तर ही स्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की निवडणूक सोपी आहे, पण 5,000 लोकांनी तिकीटं मागितलेली आहे. आम्ही म्हणायचो आमच्या वेळी 1 फूल 2 माली, आता इथे 1 फूल 50 माली. आता एक सुंदरी आहे आणि 50 जण म्हणते माझ्या जमवा. आता कोणाचं जमवा? प्रत्येक जण म्हणते मीच चांगला हो. आता स्वयंवर होणार आहे. एका खुर्चीवर एकच माणूस बसू शकतो, 2-3 नाही बसू शकत. पण आम्ही हा प्रयत्न करू की जो कार्यकर्त्याला जनतेचं समर्थन आहे त्याचा निवड करताना विचार करू. जो कार्यकर्ता निष्ठावान आहे, ज्याने अनेक वर्ष काम केलं आणि निवडून येतोय, त्याला प्राधान्य देऊ. जात, पंथ, धर्म, भाषेशी काही घेणं देणं नाही आम्हाला. मी नेहमीच सांगतो की माझी जात एकच आहे, नागपूर माझा परिवार आहे, मी नागपूरचा आहे आणि नागपूरची जनता माझी आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांना अकोमोडेट करण्याचा प्रयत्न करूया. पण शक्य नाही होणार, कारण मी आजच आलो. आज मी दिल्लीवरून कलकत्त्याला गेलो होतो. कलकत्त्यावरून प्रधानमंत्री आणि मी बांगलादेशच्या बॉर्डरवर एका ठिकाणी कार्यक्रमाला, NHIचा कार्यक्रम होता, पण हेलिकॉप्टर उतरायच्या आधी आम्ही वापस पुन्हा कलकत्त्याला आलो, कारण तिथे फॉग होता खूप. आता आल्यावर मला विमानतळावर सांगितलं की 5,000 लोकांनी तिकीट मागितले. म्हणलं आहे कपडे फाटण्याची वेळ आता. का गडकरी साहेब, तुमच्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही मला काम केलं, मी एवढं, आता माझं कसं? आपण सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत पार्टी निर्णय घेत नाही तोपर्यंत सगळे मैदानात आहे. पण एकदा जो उमेदवार निवडेल त्याच्या मागे आपण कट्टर कार्यकर्ते म्हणून पूर्ण ताकदीनिशी उभं राहा. हीच भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. पार्टी विथ अ डिफरन्स असा आपल्या पार्टीचा उल्लेख आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि आपण विचाराकरता काम करतो, सिद्धांताकरता काम करतो, विकासाकरता काम करतो.
आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण मनाचा मोठेपणा दाखवून ज्याला तिकीट मिळेल त्याच्या मागे आपल्याला उभं राहायचं याचा निर्धार करा। आणि या निवडणुकीमध्ये पहिला महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच झाला पाहिजे। दयाशंकरजी आपले अध्यक्ष आहेत, आपले आमदार सगळे या ठिकाणी आहेत, प्रवीणजी आहेत, कृष्णाभाऊ आहेत। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मोहन मते आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या या तिन्ही ठिकाणी जिथे भाजपचे आमदार आहेत या तिन्ही मतदारसंघामध्ये आपले 100% नगरसेवक निवडून आले पाहिजे। मला माहिती आहे की उत्तर नागपूरमध्ये मी पण लोकसभेत मागे होतो, मी कोणाला दोष देत नाही, पण मला असं वाटतं की आपलं काम कमी पडलं, आपले परिश्रम कमी पडले आहेत, लोकांचा विश्वास संपादण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो असू। त्यामुळे यावेळी उत्तर नागपूरमध्ये आपल्याला पुन्हा एकदा जिंकून चांगली ताकद दाखवायची आहे।